महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन. नमस्कार, मी स्वानंदी अनिल शांडी, मुक्काम पोस्ट करंदी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे इयत्ता 4थी मध्ये शिकते. आज मी आपल्या समोर घेऊन येत आहे अगदी साधा, सोपा, सरळ आणि गगनाला गवसणी घालणारा विषय. बोलत गेले तर संपणार नाही आणि मांडत गेले तर अविरतपणे बदल घडलाच पाहिजे असा हृदयस्पर्शी विषय. आता भरला की दंडनी, दाखवला की पास, चार भिंतीत जीव झालाय बंद. आता तरी जाऊ द्या ना पोलीस दादा, माझ्या गावाची मला होड, माझ्या गावाची मला होड. खरंच या कोरोनाच्या काळात चार भिंतीच्या आत भीतीने मोकाटपणे रडणारे, शहर नको गड्या आपलं गावच बरं असे म्हणणारे लोक पहिले आम्ही वाटलं. खरोखर आपलं गाव किती छान आहे ना. या कोरोनाने संपूर्ण जग बंद पडले, पण आमचं हे गाव नाही. म्हणूनच मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी असल्याने मला महत्वाचा विषय वाटला, तो म्हणजे चला गावाकडे. मेरे देश की धरती सोना गले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती अशा या पवित्र धरणी मातेच्या सोन्यासारख्या गोष्टींचा परकीयांनी अन्याय अत्याचार करत स्वतःच्या देशाच्या विकासासाठी घेतलाच आहे. आणि नेमके आपण हेच समजलो नाही. माझ्या मातीत असणारे सोने, हिरे, माणिक, मोती सोडून आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्याऐवजी जिंदगी का सफर, सुखोपयोगी आयुष्य, उच्च स्टेटस वाढविण्यासाठी शहर, परदेश असा करणारी आपण साधी भोळी माणसं. जिथे आपलं हक्काचं घरदार, जमीन जुलमा आणि जिथे आपण खरे मालक आहोत हे सोडून कष्ट नको, सुख हवे, मोठ्या मोठ्या शाळांची सुविधा हवी म्हणून यासाठी दुसऱ्यांची चाकरी करून भाड्याच्या घरात राहून आपण आयुष्य घालवतो आणि आपल्या गावाला पारखे होतो. मित्रांनो, मला सांगताना तुम्हाला आनंद होत आहे की मी अहमदनगर जिल्ह्याची असूनही भारतात नव्हे तर संपूर्ण जगात नावाजलेली हिरवे बाजार, रायगड, सिद्धी यांसारखी गावे माझ्या जिल्ह्यातही आहेत. या अनेक गावांमध्ये शेतीमालाच्या भरघोस उत्पन्नासाठी जमिनीची सुपीकता, जलसंधारणता अशा अनेक प्रकारे विकास करण्यात आला आहे. हे पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. किती ती आनंदाची बाब. अकोल्यासारख्या दुर्गम भागातील आजीबाई राहीबाई पेरे यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार मिळतो. तर नक्कीच माझ्या या नवयुवक मित्रांनी या गावाच्या भूमीतच संशोधन करून भरीव कार्य केले तर त्यांना या जागतिक कीर्तीचा मान सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही. इतकी भाग्यशाली माझ्या गावची माती नक्कीच आहे. खरं सांगू, माझे आई वडील नोकरीनिमित्ताने शहरात असले तरी माझी आणि गावाची ना परिपक्व आहे. शहरातील बंदिस्त वातावरणातील चार भिंतीतले घर, फरशीवर मातीचा पाय पडला तरी ओरडणारी आई आणि शेतातल्या चिखलाने माखलेल्या पायाने अख्ख्या घरभर हिंडून आलं तरी प्रेमाची, मायेची ऊब देणारी आजी. गावाकडे मिळणारा मनमुराद आनंद देणारी माती, विहीर, बैलगाडी, हिरवगार शेत, आजी आजोबा हे त्या सिमेंटच्या शहरी अजिबात मिळणार नाही. पारनेरचे भूषण ज्येष्ठ कवी साहेबराव ठाणगे म्हणतात की माझं गाव माझ्या मनात घर करून राहिलं. या ओळीतूनच प्रत्येक शहरवासियांची गावाला येण्याची ओढ दिसून येते. याच कोरोना काळातील माझ्या गावाविषयीचा अनुभव म्हणजे मी माझ्या गावाच्या विहिरीत पोहायला शिकले आणि 1-2 दिवसातच मला आई वडिलांबरोबर शहरात जावे लागले. मन खूप दुःखाने नाराज झाले होते. इतक्यात काकांनी मला प्रश्न विचारला, तुला काय वाटते? तेव्हा मी भरल्या डोळ्यांनी चटकन उतरले, काका मला इथे खूप आनंद घेतला, पण मला हा आनंद शहरात कधीच मिळू शकणार नाही. त्याप्रमाणेच हिरमुसलेला, नाराज झालेला चेहरा गाव 1-2 दिवस गावचे गाव पण विसरण्यातच जातो. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांची आत्महत्या, गावातील सुविधांचा अभाव पाहिलं की नको ते गाव असे वाटत राहते. परंतु या नैसर्गिक आपत्तीपुढे आपले काहीच चालणार नाही म्हणून नाराज न होता माझ्यासारख्या चिमुकल्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकास या विषयामध्ये शेतीविषयक संशोधन करून जगातील महासत्ता होणारा, गावचे गाव पण जपणारा माझा भारत देश व भारतात देशातील गावे निश्चितच सामर्थ्यशाली बनतील. शहरातील होणारे प्रदूषण, धावपळ हे सर्व विसरून प्रेमाची, मायेची ऊब देणारं माझं गाव, अन्न पाण्याची भूक शमवणारं माझं गाव मला आनंददायी बनवायचंय.
परफ्युमच्या सुगंधापेक्षा शेणामातीच्या सुवासाने दळवळणारं माझं गाव. मला मनाला ओढ लावणारं बनवायचंय. म्हणूनच कवी इंद्रजित भालेराव म्हणतात, काट्या कुट्यांचा चुडवीत रस्ता, चल माझ्या गावाला चल माझे दुस्ता, चल माझ्या गावाला चल माझ्या दुस्ता. शेवटी माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा जन्म ज्या गावच्या भूमीत झालाय ती गावची भूमी तो कधीच विसरू शकणार नाही, हे मात्र खरं. धन्यवाद.